बघा, लेटेस्ट महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज अशी आहे की विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार आहे 60,000 रुपयापर्यंत शिष्यवृत्ती. पहा कोणाला मिळणार लाभ. तर विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 60,000 रुपयेपर्यंत शिष्यवृत्ती. तर यासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत ते आज आपण या ठिकाणी बघणार आहे. तर बघा, महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेद्वारे राज्यातील विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोलाचा आर्थिक आधार मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांच्या वार्षिक 60,000 रुपयांची मदत मिळणार आहे. तर हे कोणत्या विभागामार्फत आहे ते आता आपण इथे जाणून घेऊया. बहुजन कल्याण विभागाने डिसेंबर 2023 मध्ये ही योजना सुरू केली होती. आदिवासी विकास विभागाची स्वयं आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वाधार या योजनेच्या धर्तीवर ही योजना आखण्यात आलेली आहे. स्वाधार योजना म्हणून ही योजना प्रसिद्ध आहे. विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अन्य जिल्ह्यात जावे लागते. त्यांचा निवास आणि भोजनाची व्यवस्था व्हावी हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. आर्थिक लाभाचे विभाजन. योजनेअंतर्गत मिळणारी वार्षिक 60,000 रुपयांची रक्कम पुढील प्रमाणे विभागली जाते. तर बघा, भोजन भत्ता जो आहे तो 32,000 रुपये मिळणार आहे आणि निवासी भत्ता म्हणजे राहण्याचा खर्च 20,000 रुपये हा मिळणार आहे आणि निर्वाह भत्ता हा 8,000 रुपये मिळणार आहे. असे टोटल तुम्हाला 60,000 रुपये मिळणार आहे. योजनेचे लाभ घेण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. बघा, पात्रता का आहे. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, वसतिगृह प्रवेशास पात्र असावा, मात्र प्रवेश न मिळालेला असावा, शैक्षणिक संस्था असलेल्या शहर जिल्ह्याच्या रहिवासी नसावा, इतर मागास प्रवर्ग म्हणजे OBC, विमुक्त जाती, भटक्या जमाती, NT, विशेष मागास प्रवर्गातील जातीचा दाखला असावा, पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 ते 3 लाखापर्यंत असावे, 12वी नंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा, किमान 60% गुण असणे आवश्यक आहे आणि महिला व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 50% गुण असणे आवश्यक आहे. तर बघा, आरक्षणाची तरतूद कशी आहे. योजनेमध्ये विशेष गटासाठी आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. महिलांसाठी 30% आरक्षण आहे आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 4% आहे. अर्ज करण्यासाठी 2 पद्धती उपलब्ध आहेत. तर बघा, पहिली पद्धत आहे ऑनलाईन पद्धत. यामध्ये अधिकृत वेबसाईट आपल्याला दिलेली आहे. mahadbt.maharashtragovernment.in या वेबसाईटवर जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे. नवीन नोंदणी करा किंवा लॉग इन करा असा ऑप्शन येईल. आवश्यक ती माहिती भरायची आहे. सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे आहेत आणि अर्ज सबमिट करायचा आहे. ऑफलाईन पद्धत ही अशी आहे की जवळच्या समाज कल्याण कार्यालयात तुम्हाला जायचं आहे. तिथे फॉर्म भरायचा आहे, सर्व माहिती भरायची आहे, आवश्यक कागदपत्रे जोडायची आहे आणि भरलेला अर्ज हा समाज कल्याण विभागात जमा करायचा आहे. तर आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत हे बघा. हे इतके कागदपत्रे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. उत्पन्नाचा दाखला पाहिजे आहे, बँक पासबुक पाहिजे आहे, 10वी आणि 12वीची मार्कशीट पाहिजे आहे, पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, जातीचा दाखला, त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसियल, भाड्याचे नोटरीकृत शपथपत्र, जर तो किरायाने राहत असेल तर त्याचं नोटरीकृत शपथपत्र पाहिजे आहे, शैक्षणिक संस्थेचा प्रवेश पुरावा, कुठे शिक्षण घेत आहे आणि विशेष श्रेणीसाठी संबंधित प्रमाणपत्रे जसं दिव्यांग वगैरे असेल त्यांच्यासाठी. तर या योजनेचे फायदे काय आहे बघा. आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी देण्यात यावी. प्रत्येक जिल्ह्यातील सुमारे 600 विद्यार्थ्यांना लाभ आहे. DBTद्वारे थेट बँक खात्यात तुमचे पैसे येणार आहे. अभ्यास साहित्य खरेदीसाठी आर्थिक मदत मिळणार आहे. निवास आणि भोजनाची चिंतासुद्धा तुमची इथे दूर झालेली आहे. महत्त्वाच्या सूचना. अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरा. कागदपत्रे स्पष्ट आणि वाचनीय असावीत. अर्जाची स्थिती नियमित तपासत राहा. कोणत्याही शंकेसाठी समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधा. निकाल लागल्यानंतर बँक खात्याची माहिती अद्ययावत करा.
तर या पद्धतीची ही योजना आहे. तर या योजनेचा नक्कीच लाभ हा विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेमुळे आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच मदत होईल. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपले शैक्षणिक ध्येय साध्य करावे. तर या पद्धतीची माहिती आपण आपल्या या चॅनलवर तुम्हाला देत असतो. तर चॅनलला इतर लोकांनासुद्धा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.